यापूर्वी आपण विदर्भातील बहुतांश जी जुनी मंदिरं वगैरे आहेत, जुन्या वास्तू आहेत, त्या आपण आपल्या पेजवर टाकलेल्या होत्या. सध्या आज सहज मोर्शी आलो होतो, तर मोर्शीजवळच सालबर्डी आहे. एवढ्या जवळचं ठिकाण असून आपण कधी इकडे आलो नाही. आज वेळ होता म्हणून सहज आलो. अनेक रील्स वगैरे पाहिलेले होते सोशल मीडियावर, तर म्हटलं चला जाऊन पाहू. सालबर्डीचं जे शिवमंदिर आहे ते तर प्रसिद्ध आहेच. मी सध्या आहे पांडवकी कचेरी म्हणून जे ओळखलं जातं, हा जो माझ्या मागे आपण पाहू शकता, तर ही पांडवकी कचेरी म्हणून आहे. सालबर्डीचं जवळपास हे 13व्या-14व्या शतकातलं याचं बांधकाम असावं असं इथं सांगितलेलं आहे. सध्या मध्य प्रदेश जे शासन आहे, तर मध्य प्रदेश शासनाच्याच अंतर्गत ही एक जतन केलेली वास्तू आहे. याला जे आहे ते चौफेर हा पूर्ण बंदी, म्हणजे दगडांनी त्याला चौफेर बंद केलेलं आहे. हे कंपाऊंड टाकलेलं आहे आणि जुन्या काळातलं आहे. आता ही जरी तुम्हाला लाल रंगामध्ये दिसत असलं तरी तो दगड जो आहे तो काळा पाषाणच आहे. काळा किंवा पांढरा पाषाण असू शकतो, पण पांढरा पाषाण खूप कमी प्रमाणावर इकडे आहे. तर आहे बहुतांश पांढरा किंवा काळा, दोनपैकी एक हा पाषाण असेलच. तर एकूणच एक म्हणजे अप्रतिम अशा प्रकारचं यावर जे आहे ते कोरीव काम केलेलं आहे. एक संरक्षित स्मारक आहे. इकडे आपण पाहू, इकडे काय माहिती लिहिलेली यावरती मी वाचून दाखवतो. म्हणजे गोंडराजा जो होता, तर काही जण याला म्हणतात की गोंडराजाची कचेरी सुद्धा असू शकते. तर यावर लिहिलं आहे की पांडवकी कचेरी शिव मंदिर सालबर्डी. यह मंदिर मूलतः 13-14वीं शती का निर्मित है, जिसे स्थानीय लोग पांडव की कचरी एवं जनजातीय लोग गोंड राजा की कचरी कहते हैं. मंदिर की तल योजना में वर्गाकार गर्भगृह एवं स्तंभों पर आधारित मंडप है. गर्भगृह का प्रवेश द्वार अलंकृत है, जिसके ललाट बिंब पर गणेश का आलेखन है. त्रिशाखा द्वार में शिल्पांकित आकृतियां भग्न प्राय है. मंडप में स्तंभों के साथ कक्षासन बने हुए हैं. मंदिर शिव को समर्पित है. गर्भगृह में शिवलिंग स्थापित है. यह मंदिर मध्य प्रदेश पुरातत्व विभाग का संरक्षित स्मारक है. तर आपण हे पाहू शकतो इथलं बांधकाम. म्हणजे आधी दगडावर दगड ठेवून ज्या रचना आपण पाहिलेल्या होत्या, ते दगड कसे होते की एकावर एक ठेवलेले होते आणि हे होते, काय म्हणतो त्याला, अखंड होते. पण हे अखंड असं वाटत नाहीये की हे एखादा मोठा दगड कोरलेला असेल, कारण ह्या ज्या गॅप्स आहेत, गॅप ओळखू येत आहेत. ही कुठली तरी वाळू वगैरे याच्या मध्ये टाकलेली असावी. आपण जी पवनीची विहीर पाहिली होती, त्यात जे चापट विटांमधलं जे बांधकाम होतं, तर चापट विटांच्या मध्ये त्यावेळी ती वाळू टाकली जायची. तेव्हा सिमेंट वगैरे असे काही प्रकार नव्हते. तर हा सुद्धा त्यातलाच एक प्रकार दिसत आहे. दगडांवर दगड जरी ठेवलेले असले तरी हे पूर्ण जोडलेलं आहे. आणि हे कोरीव काम जे आहे खूप अप्रतिम आहे यावरचं. हे भरपूरसं काय झालेलं, आता हे एकदम जुन्या शतकातलं असल्यामुळे आपण हे पाहू शकतो. इकडे ह्या मानवी आकृत्या आहेत, ह्या पूर्ण मानवी आकृत्या आहेत. आता यावरचं जे कोरीव काम होतं ते काही याचबरोबर राहिलेलं नाही. म्हणजे उन्हाळे, हिवाळे, पावसाळे यांना पाहिल्यामुळं हे भरपूरसं आता भंगलेलं आहे असंही म्हणायला हरकत नाही. हे या मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार आहे. हे जर आपण पाहू शकतो, त्यावर सुद्धा अतिशय सुंदर असं कोरीव काम केलेलं आहे, नक्षीकाम केलेलं आहे. प्रत्येक दगडावर काहीतरी वेगळं आहे. हे पूर्ण नक्षीकाम यावर केलेलं आहे इकडे. जे अप्रतिम असं हे आहे. त्या काळात हे कसं केलं असेल, कशाने केलं असेल ठाऊक नाही, पण बढी आहे. आपण जर आतमध्ये आलो तर हे एक सभागृह आहे. जे पिल्लर आहेत, या पिल्लरवर हे पूर्ण उभं आहे. हे जे सगळे पिल्लर आहेत, या पिल्लरवर सुद्धा नक्षीकाम केलेलं आहे. हा घुमट म्हणजे एकूणच पाहण्यासारखं आहे, अप्रतिम आहे, जुनी वास्तू आहे. आणि इथे काहीतरी सभा वगैरे होत असेल, एखादा राजा असेल, ज्या राजाने बांधलं असेल, इथं काहीतरी सभा वगैरे होत असेल. सभा मंडपासारखंच हे आहे. इथे बसण्यासाठी आसन व्यवस्था सुद्धा केलेली आहे. हे पूर्ण आसन व्यवस्था आहे बसण्यासाठी. आणि हवेसाठी अशा प्रकारच्या ह्या ज्या आहेत, ह्या छोट्या छोट्या खिडक्या आहेत हवेसाठी. उंची खूप कमी आहे. आपण यापूर्वी जे पाहिलं होतं त्यांची उंची खूप मोठी होती, पण इकडली उंची जी आहे ती कमी आहे. आणि मी आधी सांगितल्याप्रमाणे हे वेगवेगळं बांधकाम आहे. हे पुन्हा इथं जर आपण पाहिलं तर हे एक तर आता केलेलं असेल, याला हे सिमेंट लावलेलं दिसत आहे, हे आता केलेलं असेल कदाचित या काळात. पण या वास्तूची जशी पाहिजे तशी निगा अजूनही मध्य प्रदेश शासनानं ठेवलेली नाही. हा पुरातत्व विभागाने याकडे त्यांच्या लक्ष द्यायला पाहिजे. आतमध्ये आपण पाहूयात. इकडे मंदिर आहे, म्हणजे
इथं सुद्धा काहीतरी हे होतं, एक तर एक गणेशाची मूर्ती असेल किंवा कुणाची तरी मूर्ती असेल, स्पष्ट दिसत नाही आहे, हे पूर्ण हे झालेलं आहे. आणि आतमध्ये थोडंसं जात नाही कारण अंधार भरपूर आहे. आतमध्ये सुद्धा मूर्ती आहे. आणि बाकी आपले जे नमुने असतात, आपण आता थोडंसं बाहेर जर आलो पुन्हा, तर आपले नमुने त्यांच्या कलेचं प्रदर्शन म्हणजे जुन्या काळात राजांनी महाराजांनी आपल्याला हे एवढं मोठं उभं करून दिलेलं एक ऐतिहासिक वारसा आहे. पण हे जे आपले नमुने आहे बघ, हे आपले नमुने डेंजर आहे. बाटल्या फाटल्या हे ते इकडे काय करते काय माहिती इथे येऊन. हे माचीस, हे बिडी फुके सगळे, तर हे टेन्शनच नाही यायचं. हे पुरा धिंगाणा करून ठेवायला आपण एक एक्सपर्टच आहोत. आता हा 61-62 करायला हा नंबर काय लावला इथं काय माहित. 62 61 35 94 90 कोण येईन इथं तुला कोण फोन लावून. आता या व्ह्यूवरनं जर फोन लावला तर ठीक आहे, पण अजून तुम्हाला इकडे दाखवतो नमुने. हे बा, ह्या इथे लिहिलंय आहे ना, हे अनु लो जानू. आता कुठले हे जानू ननू काय माहित. म्हणजे हे असे आपण काराबीनपणा आपल्याला, हे आपल्याच कळले होय महाराष्ट्रातले. ते एमपीतल्या लोकांना काही घेणं नाहीये, काही इकडे येत नाही, काही पाहत नाही. हे आपलेच नमुने इकडे येते फिरते. म्हणजे एक एक गोष्ट इथं माहिती आहे का अशी हे आहे. हा कोण आहे अक्षय कुमार, हा स्वतःला काय समजते काय माहित, मोठा अभिनेता समजते काय समजते हा. तर असे हे नमुने इथं भरलेले आहे. हे आपल्या महाराष्ट्रातच भरलेले नमुने आहे. आणि याले खरंच सरळ केलं पाहिजे. बुद्धी त्याच्या किडे पडलेले, डोक्यात किडे पडलेले, म्हणून याची बुद्धी भ्रष्ट झालेली आहे. तर खरंच खास वारसा आहे हा. याच्यावर खरंच संशोधन झालं पाहिजे, कुठल्या काळातलं होय काय होय. ते जरी म्हणते 12व्या-13व्या याच्यातला आहे, पण आपल्या पोरांना आपल्या माणसांकडे संशोधन करायला काही हरकत नाही आहे. आपल्या अमरावतीचे भरपूर असे रील स्टार असे आहेत की ते असं हे एक्सप्लोरिंग करतात, आपल्याला दाखवतात. खरं तर मी त्याचा आभारी आहे, कारण ते आपल्याला असे हे गोष्टी वेगवेगळ्या वेगवेगळ्या दाखवतात. आपण अजून याच्या मागून पाहू, बाहेरून सुद्धा पाहू, मागून सुद्धा पाहू. आता हे आय थिंक हे बंदिस्त असेल किंवा हे ओपनच ठेवलं असेल जीव गुदमरू नये म्हणून. हा अर्धा दगड आहे, तर हे इकडून सूर्यकिरण वगैरे आत आली पाहिजे वगैरे वगैरे, अशातला हा काहीतरी पार्ट असेल. तर हे पहा, हे जे आहे ना हे पूर्ण अशा प्रकारच्या दगडाने हे असं झाकलेलं आहे. आता इथं बाहेर काय होत असन ठाऊक नाही. भाऊ एक मिनिट, भाऊ पण एमपीतून आले आहे. तर इकडे बाहेर काय भरत असन, बाजार फजार माहित नाही, पण काहीतरी इकडे भरत असन पक्क्यात, असं काहीतरी आहे. याच्यावरही काहीतरी लिहिलं आहे. हा, हे पूर्ण खुळलेलं आहे, मोडलेलं आहे. यह स्मारक मध्य प्रदेश प्राचीन स्मारक एवं पुरातत्वीय स्थल अवशेष अधिनियम 1964, त्याच्यानंतर 1964 के 3 कंसात आहे अंतर्गत राजकीय महत्व नाही महत्व का घोषित किया गया है. यदि कोई, त्याच्यावर काही दिसून नाही राहिलं, पण 10,000 रुपये दंड आहे असं काहीतरी तिथे लिहिलं आहे. त्यानं काय लिहिलं हे तिथे दिसून नाही राहिलं. मी आधी सांगितल्याप्रमाणे हा काळाच गोटा आहे, हा पाषाण आहे काळा. हा पूर्ण काळा पाषाण आहे. काळ्या पाषाणात ते केलेलं आहे आणि त्याने काहीतरी गेरू फिरूचा रंग मारला. मध्य प्रदेशनं रस्ते एवढे चांगले केले, पण हे याले मारायला त्याच्याजवळ एशियन पेंट नव्हता म्हणजे लयच झालं. पण असो, हे अशी आहे अशीच राहू द्या म्हणा, पण हे गवत फवत सफा करत जा, काहीतरी करत जा म्हणा. आता नमुने पहा इथं. हे मला असं वाटते की नागदेवतेचं मंदिर आहे, पण हा काहीतरी गोटा यायनं हे केलेला आहे, काहीतरी त्याच्यासोबत छेडखानी केलेली आहे. हा नंतरचा भाग असेल, हा मंदिराचा भाग तर मला वाटून नाही राहिला. बाकी हा इकडे ग्लास फास बाटल्या गिटल्या गव्हर्नमेंट झोपलं आहेच. आणि हे आपले नमुने इकडून हे पहा, हे बाटल्या फाटल्या इथं हाय. खतरनाक कार्यक्रम आहे. म्हणजे येते इकडे रातचे लफडे करायला येते हे पोट्टे पाट्टे इकडे, मस्त निसर्गाच्या सानिध्यात येऊन 90-90 क्वार्टर. तर एकूण मोठा परिसर आहे. या परिसरात काहीतरी बदल झाला पाहिजे. हे थोडंसं गवत फवत सफा केलं, काय लागत नाही. ते काय असते आपलं राऊंड अप फवारलं, संपला विषय. 1000-2000 रुपयाचा विषय असेल, पण तेवढी या गव्हर्नमेंटले करू नये तर लयच झालं. आता हा पा सरड्याने रंग बदलला, काळा झाला तो. हा ऐतिहासिक नाही आहे, हा म्हणजे 12व्या-13व्या शतकातला नाही आहे, हा आताचाच आहे सर. नाही तर अजून म्हणा बा हा याच्यात दाखवून राहिला, पण पहा त्याने एकदम गोट्यासारखा रंग घेतलेला आहे. तर मी तुम्हाला असं दाखवत असतो अधूनमधून, असा मूड झाला का मग तुमचे मनोरंजन करायची इच्छा होते. पण इकडे येत जा, लेकरा पाखराला इकडे आणत जा, दाखवत जाय वास्तू. आजकालचे काय, आजकालच्या वास्तूमध्ये मजा नाही राहिली. कधी भंगण कधी पडन काही सांगता येत नाही. ते सॅटेलाईटवरून पुलं बांधून राहिले अर्धे. तर अशा आजकालच्या वास्तू आहे, 5-6 वर्ष राहते
तर काय बोलावं, थांबून जाऊ म्हणतो आता इथंच. धन्यवाद.